सर्व स्वामी भक्तांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। खरंच आजचा अनुभव हा खूप मन हेलावणारा आहे। ज्यावेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस माझ्या डोळ्यातून खरंच आपोआप पाणी आले। या अनुभवातून खूप शिकण्यासारखं आहे, त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच महाराजांचे रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात। आणि ज्यांना कुणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा। आपला अनुभव शेअर केल्याने जर एखादा स्वामी भक्त घडत असेल, त्याच्याकडनं स्वामी सेवा होत असेल, तर त्यापेक्षा भाग्याचं काम दुसरं काहीच नाही। चला तर मग दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते। दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ माऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन करून मी माझ्या अनुभवाला सुरुवात करतो। माझा अनुभव असा आहे की आमच्या घरामध्ये स्वामींची नित्यनेमाने आरती सेवा सर्वजण करतात। मीही स्वामींचा छोटासा सेवेकरी आहे, पण माझ्या आणि माझ्या वडिलांचे कधी जमलेच नाही। आमचे रोज खटके उडायचे, काही ना काही गोष्टीवरून आमचे भांडणं होतच असायचे। वडिलांना मी मागं देखील बोलायचो खूप, ते थोडे माझ्यावरती रागवले, चिडचिड केली की माझीही खूप चिडचिड व्हायची। मीही खूप रागात असायचो आणि रागातच घराबाहेर पडायचो। असेच आमचे दिवस चालू होते। आईला आमची खूप काळजी वाटत होती की तुमच्या दोघांचं कसं होणार। आता माझ्या जीवनामध्ये मला आलेला अनुभव, माझ्या जीवनात आलेला खूप मोठा प्रसंग, हा प्रसंग जेव्हा माझ्या जीवनात घडला त्यानंतर मला माझ्या पप्पांची किंमत कळाली। आणि माझे पप्पा, मी पप्पांचा झालो त्यानंतर मी कधीही पप्पांसोबत भांडणं केले नाही। तो प्रसंग असा होता, मी जेव्हा कंपनीमध्ये कामाला होतो त्यावेळेस काय झालं की माझ्या मित्राचा मला कॉल आला, अरे गण्या, आपल्याला 4 वाजता शॉपिंगसाठी जायचं आहे। त्याचा असा कॉल आल्यानंतर मी ठीक आहे म्हटलं, तू आल्यानंतर तिथे मला कॉल कर, मी असं त्याला बोललो। आणि मी बोलल्यानंतर तो ठीक आहे म्हटला। असेल मग 4च्या अगोदरच मी आमच्या ठरलेल्या ठिकाणी तिथे येऊन पोचलो। तिथे आल्यानंतर मी तिथे थांबलो तेव्हा एक वृद्ध व्यक्ती माझ्यापाशी आले आणि म्हटले की मला काहीतरी खायला देतोस का, एक वडापाव मला खायला दे। त्यावेळेस त्या बाबांकडे बघून असं वाटत नव्हतं की ते भिकारी आहे किंवा यांच्याकडे पैसे नाही। त्यांच्याकडे बघून ते सुशिक्षित वाटत होते आणि खूप छान वाटत होते, स्वाभिमानी देखील वाटत होते। पण यांना का बरं गरज पडते हे कळालं नाही। मग मी त्यांना काही न विचारता 2 वडापाव घेऊन दिले। ते बाबा बोलले, चलले का, आपण दोघे सोबत खाऊया। मी म्हटलं, बाबा नाही, मी घरून जेवण करून आलो आहे, तुम्ही हे खाऊन घ्या, तुम्हाला खूप भूक लागली आहे असं वाटत आहे। त्यानंतर काय झालं ना की आम्ही एका बेंचवरती बसलो आणि मग मी थोडा वेळ शांतच बसलो। मग बाबाला विचारलं, बाबा तुम्ही कुठनं आला? तेव्हा बाबाने त्यांच्या पारनेर तालुक्यातील एका गावाचं नाव सांगितलं। आणि मी त्यांना बोललो की एवढ्या लांब तुम्ही कशासाठी आला? त्यावेळेस बाबा बोलले, अरे मुला, माझा मुलगा येथे ते राहत आहे, त्याचा 2-3 दिवस झाले तेव्हा फोन आला की मी आता अमेरिकेला जाणार आहे। अमेरिकेला जाणार आहे म्हटल्यावर आम्हाला तो कधी भेटणार? आत्ता इथे होता तरी तो घरी यायचा नाही। दिवाळी काही सण वगैरे असेल तर एखादं कर तो मारायचा, पण मध्ये कधीच येत नव्हता। तो त्याच्या सुखी संसारामध्ये सुखी आहे आणि आम्ही दोघं घरी एकटेच राहतो। मुलाला एकदा डोळे भरून बघावं म्हणून त्याला भेटण्यासाठी आज मी येथे आलो आहे। बघ बरं, हे माझ्या मुलाने हा पत्ता दिला आहे, मी खूप वेळेस शोधला आहे पण मला कोणी योग्य
सांगतच नाही आहे आणि हा नंबरही लागत नाही. असं जेव्हा बाबा बोलले तेव्हा मी म्हटलं बघू, मी एकदा बघतो. त्यावेळेस मी बघितलं तर त्या विमानतळाचा पत्ता तेथे दिलेला होता आणि जो नंबर होता तो देखील चुकीचा होता. बाबांना कळाले असूनही बाबा न कळाल्यासारखे का बरं करत होते हे मला कळाले नाही. मग मी पण बाबांना बोललो, बाबा तुमचा मुलगा आता गेला देखील असेल, कारण सकाळचीच फ्लाईट होती वाटतं. बाबांना असं बोलल्यावर बाबा रडू लागले. गेला असेल का? मग आता मला त्याला बघताही येणार नाही. आणि हे बघ, म्हातारीने रात्रभर जागून हे डाळीचे लाडू केले आहेत. त्याला डाळीचे लाडू खूप आवडतात म्हणून बिचारीने रात्रभर जागून केले. आता याचं काय करावं? बघ मुला, आता तो तर मला भेटला नाही, पण तूही तो माझा मुलगाच आहे, कारण तू मुलाच्या अधिकाराने मला खाऊ घातलं, माझ्यासोबत बसला, बोलला, तर तू माझा मुलगाच झाला. आता हे लाडू तू घेऊन जा. माझ्या मुलाने खाल्ल्यासारखे मला वाटेल. मला नाही म्हणू नकोस. त्या बाबांचे शब्द ऐकून मला नाही म्हणताच आले नाही. त्याच वेळेस मग मी बाबांना म्हटलं, बाबा धरा, हे तुम्हाला जाण्यासाठी पैसे घ्या. आता तुम्ही तुमच्या गावी आजीकडे जा, दोघे व्यवस्थित राहा, असं मी त्यांना बोलत होतं. बाबा मला म्हटले, पैसे नको, मी माझ्या पायाने चालत जाईल. असं म्हटल्यानंतर मला खूप भरून आलं. नाही बाबा, मी त्यांच्या खिशामध्ये 200 रुपये टाकले आणि तेवढ्याच माझा मित्र आला. चल मला बोलला आणि मी तेथून निघून गेलो. निघून गेल्यानंतर मी ऑटोरिक्षात आम्ही बसलो. ऑटोरिक्षात बसल्यानंतर मी त्या बाबांनी दिलेला डब्बा उघडून बघितला तर त्या डब्बा हा गच्च लाडवाने भरलेला होता. त्यावेळेस माझ्या मनामध्ये एक क्वेश्चन आला की हे बाबा इतके भुकायले होते, 2 दिवसापासून उपाशी होते, तर हा लाडवाचा डब्बा त्यांना खाता आला नाही का? त्यांनी यातला एक पण लाडू का बरं खाल्ला नाही? त्यावेळेस वडिलांचं प्रेम, आईची माया काय असते हे मला कळले. डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि खरंच स्वामींना बोललो की स्वामी, मला तुम्ही हा साक्षात्कार तुम्हीच करून दिला आहे, कारण तुम्ही जर मला हे दाखवलं नसतं, कदाचित मरेपर्यंत मला बापाची किंमत कळाली नसते. माझे बाप जे काही करतात ते माझ्या भल्यासाठीच करतात, माझ्या चांगल्यासाठीच करतात. आणि आता मी ठरवलं, स्वामींना विनंती केली की स्वामी, आजपासून मी माझ्या वडिलांचं सर्व काही ऐकेल. माझ्यामुळे त्यांचं मन कधीही दुखावणार नाही, कारण मी त्या बापांच्या डोळ्यामध्ये बापाचं खरं प्रेम काय असतं ते मी प्रत्यक्षात बघितलं होतं, अनुभवलं होतं आणि ते स्वामींनी मला दाखवलं होतं. त्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर मी आईच्या गळ्यामध्ये पडून खूप रडलो. आईलाही कळेना की याला नेमकी काय झाले आहे. त्यावेळेस आईला मी सर्व काही प्रसंग सांगितला. तीही खूप रडली आणि त्या दिवसांपासून मी माझ्या आईवडिलांसोबत खूप प्रेमाने राहू लागलो. वडील काही बोलले तरी मी हसतो आणि वडिलांना प्रतिउत्तर देत नाही आणि आमचे खटके भांडणं येथेच थांबले, कारण माझ्या आईंची सेवा ही खूप होती. ती महाराजांना खूप वेळेस विनंती करत होती, रोज प्रार्थना करायची, स्वामी तुम्ही खूप काही दिलं आहे, आम्हाला सर्व दिलं आहे, फक्त या मायलेकामधलं भांडण आता दूर करावं, त्यांना शांत करावं, त्यांच्यातील प्रेम खूप वाढावं, अशी आई विनंती करत होती. आणि आईची ही विनंती, प्रार्थना स्वामींनी स्वीकारली. त्यामुळेच हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर घडला आणि स्वामींनी मला सद्बुद्धी देऊन माझ्या वडिलांचं प्रेम मला दाखवून दिलं. स्वामींची माझ्यावरती ही खूप कृपा आहे, कारण योग्य वेळ असतानाच स्वामींनी मला सर्व काही दाखवून दिलं. असा माझा छोटासा अनुभव होता. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर असा अनुभव या दादांना स्वामींनी दिला. खरंच प्रत्येकाचे आईवडील आपल्या लेकरासाठी काबाड कष्ट करत असतात, त्याच्या सुखाचा प्रत्येक क्षणाला विचार करत असतात. आपल्याला थोडं काही
कमी असलं तरी चालेल, पण आपल्या लेकराला सर्व काही व्यवस्थित भेटावं, तो व्यवस्थित असावा, तो प्रत्येक मार्गावरती व्यवस्थित चालावा, एवढीच इच्छा प्रत्येक आईवडिलाची असते. जर खरंच देवाकडे काही मागायचं असेल ना, तर एवढंच मागा की माझ्या आईवडिलांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करा. बघा, त्यामुळे तुमचे प्रत्येक स्वप्न हे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आईचं आणि वडिलांचं हे फक्त आपल्या मुलासाठीच देवाकडे मागत असतात. आपल्या आईवडिलांना कधीही दुखवू नका. स्वतःला त्रास झाला तरी चालेल, पण आईला आणि वडिलांना कधीही दुखवू नका. या अनुभवातून आपल्याला हेच शिकायला आज मिळालं आहे. चला तर मग तुम्हालाही हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.